नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमधील आरोग्य सेविका हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि प्रामुख्याने आरोग्य सेविका हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिका या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य विभागामध्ये बजावत असतात। त्याच दृष्टिकोनातून शासनाने एक महत्त्वाचा निर्णय या पदाकरिता घेतलेला आहे। दिनांक 30 जुलै 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका पद भरतीकरिता पात्रता निकष गुणांची मर्यादा शिथिल करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी तुम्ही पाहिलेले आहे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका ANM हे पद भरण्यात आलेले आहे। त्यामध्ये मिनिमम क्वालिफाय एक्झाम करण्याकरिता तुम्हाला 45% मार्क घेणे हे अनिवार्य होते। आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हे बदल अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। पहा कशा पद्धतीने आरोग्य सेविका आपल्या भूमिका बजावत असतात। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य यंत्रणेत आरोग्य सेविका ANM हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा मानले जाते। ग्रामीण आरोग्याच्या मुख्य आधार असणाऱ्या आरोग्य सेविका थेट गावागावात वाड्या वस्त्यावर जाऊन आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करतात। प्राथमिक आरोग्य केंद्र PHC आणि उपकेंद्र सब सेंटर स्तरावर त्या कार्यरत असतात। ज्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसतात त्यावेळी आरोग्य सेविकाच पहिली वैद्यकीय मदत पुरवत असतात। माता आणि बालसंगोपनाच्या दृष्टीने गरोदर महिलांची नोंदणी असेल, त्यांची नियमित तपासणी करणे असेल, त्यांना आवश्यक लोहयुक्त गोळ्या व लसीकरण देणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी ते अत्यंत चोखपणे निभावत असतात। यामध्ये नवजात बालकांपासून ते 5 वर्षाच्या मुलांचे संपूर्ण लसीकरण वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी ही देखील त्या अगदी चोखपणे निभावत असतात, पार पाडत असतात। याच उद्देशाने सरकारने आता त्यांना येणाऱ्या ज्या काही पदभरती आहेत त्यामध्ये 45% एक्झाम क्वालिफाईड जे मार्क्स आहेत ते शिथिल करून 35% करण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे। पहा, जे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेले मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक 8 लक्षात घेऊन गट क गट ड आणि गट ब पदभरतीमध्ये आरोग्य विभागातील आरोग्य सेविका या पदाकरिता आता 35% पात्रता गुणांची मर्यादा ही 35% करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ओके, तर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे। येणारी पदभरती असेल त्यामध्ये तुम्हाला केवळ आता 35%च मार्क घ्यावे लागणार आहेत, जे की क्वालिफाय असणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती संदर्भाची जाहिरात दिसणार आहे। त्या संदर्भात अधिकृत अपडेट किंवा बैठका असतील त्या पार पडत आहेत। लवकरच जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे। जसे अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।